चालतंय क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावे तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रिय संत सज्जनो, आज आमचे गुरुबंधू जगन्नाथ महाराज बोरसे यांना या आपल्या रघुनाथ फाउंडेशन वरती, आपल्या वशिष्ठ गुरुकुल वरती त्यांचं आज पहिलंच प्रवचन झालं. आतापर्यंत ते कुठं बोलत नव्हते. ते मला म्हणायचे कार्यक्रम तुम्ही करा तुम्ही करा. शेवटी आली देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना. ताईची पण इच्छा तशी झाली वाटतं. भगवत पांडुरंगाची इच्छा आहे आपल्या शिष्याला बरोबर चालवून घ्यावं, म्हणून ती राहिलेली सेवा उर्वरित माझ्या वाट्याला आली. असो, आपलं परम भाग्य आहे. त्यांची बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी छान बोलायचा प्रयत्न केला. ते भजनाचे ते भजन करतात वगैरे चांगलं, पण त्यांचं प्रवचनाचं अंग हे पहिल्यांदाच आहे. कारण कसं आहे, जोपर्यंत माणूस पुढे येत नाही तोपर्यंत माणूस बोलत नाही. लक्षात घ्या, एकदा जर आपण बोलायला पुढे आलो तर ऑटोमॅटिक बोलवणारा धनी वेगळाची असे, बोलणारा आपण नसतो. साळुंकी मंजुळ गात असे, बोलवणारा धनी वेगळाची असे. तसं त्याने सुंदर असं आज प्रवचन केलेलं आहे. तेवढे त्यांना दिले, धन्यवाद दिले तेवढे त्यांना थोडेच आहेत. असो, आता ताईने आपल्याला सांगितलं वारीबद्दल. प्रत्येकाने जशी आपली इच्छा होईल तसं प्रत्येकाने आपलं, कारण काय झालेलं आहे ताईला सांगायचं म्हणजे, हे काय काय आपले गुरुबंधू आहेत प्रत्येक कुठल्या तर वारीला जॉईन आहेत, त्यामुळं त्यांना तिकडे सोडून इकडे यावं लागतं. असो, हरकत नाही, तुमचा उपक्रम फार चांगला आहे. ज्यांनी नवीन आपले पहिली वारी चालू करे त्या वारीला प्रत्येकाने आपलं कसं भरे 2 दिवस असो 4 दिवस असो हाजरी लावावी. तरी ताईला मी आश्वासन देतो, ताई तरी 2-4 का दिवस होईना मी यायचा प्रयत्न करेन, मी आणि जगन्नाथ महाराज वारीला. असो, आणि आजच्या या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदिनी तुकोबारायांचा हा सर्वांच्या परिचयाचा हा अभंग आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आता ह्या ठिकाणी तुकोबाराया हा उपदेशपर करतात आपणाला. प्रत्येक क्षण आहे. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण टोटल 24 तासामध्ये 21,600 वेळा श्वास घेतो महाराज. त्यातले 10,800-612 तासामध्ये एका तासाला आपले 900 श्वास पडतात, आणि मिनिटाला 90 काय श्वास पडतात असे 15 एका मिनिटाला. 15 सेकंद 90 श्वास तासाचे, एका मिनिटाचे 15. हे जो क्षण सांगितला, क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षण, कारण प्रत्येक क्षण हा ठरलेला आहे. आपण कधी आता आलो माहित आहे, पण कधी जाणार आहे माहित नाही. पण ते जाण्याच्या अगोदर जो क्षण आहे तो प्रत्येकाने आपला हा अंतकाळ व्हायच्या अगोदर प्रत्येक क्षण हा साधला पाहिजे. पण हा क्षण जर साधायचा असेल तर त्याला काय असावं लागतं, भगवंताची कृपा असावी लागते, संतांची कृपा असावी लागते, तर हा क्षण प्रत्येकाला साधता येतो. कारण या जगाच्या बाजारात अनेक भरपूर लोक आहेत, त्यांना काही गुरु नाही, काही नाही, काही नाही. त्यांना हे ज्ञानच नाही. आत्मज्ञान म्हणजे काय, हे भगवंताचं ज्ञान फक्त ह्या मनुष्य योनीला आहे. ते तुम्हा आम्हाला या ठिकाणी मिळालं, आणि ह्या ताईच्या माध्यमातून, आपलं वशिष्ठ गुरुकुलच्या माध्यमातून हे तो प्रत्येकाला आपणाला आवाज माझा आवाज नाही येत. हा येतो का? हा आला आला. हा, मध्ये फोन आला होता त्यामुळे प्रॉब्लेम होतो. असो, तो क्षण साधण्यासाठी तुम्हा आम्हाला हा जो ताईच्या माध्यमातून जो मार्ग मिळालाय महाराज, तो फार ताईचे आपल्यावरती फार उपकार आहेत. कारण त्या उपकारात आपण उतराई होऊ शकत नाही. कारण आता तुम्हाला बोलून गेलो, हे 21,800 श्वासपैकी कमीत कमी आपण 1 तास त्या नामचिंतनात घालतो. तोच आपला फक्त काळ भगवंताच्या चिंतनात लागतो महाराज. बाकीचं सर्व काही केलेलं कर्म व्यर्थ आहे. फक्त हा 9 ते 10 हाच आपला काळ फक्त भगवंताच्या चरणावर लागतो. ही तुमची हजेरी, ही तुमची पोचपावती, दिवसभर केलेलं भगवंताचं काम, हेच आपलं समजायचं भगवंताचं नाम. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू हा संसार आहे, त्याला भवसागर म्हणलेला आहे महाराज. लक्षात घ्या,
आणि हा भवसागर जर तरुण जायचा असेल तर खरं एकच आहे, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कारण पूर्वी काय होतं, सतयुग होतं, द्वापर, सतयुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलियुग आहे. कारण पूर्वी माणसाला जवळजवळ 1,00,000 वर्ष आयुष्य होतं सतयुगात. नंतर ते 10,000 वर्षावरती आलं, नंतर 1,000 वर्षावरती आलं आणि आता फक्त कलियुगामध्ये तुम्हाला फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे महाराज. पण या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आता 100 कोण पार करू शकत, शक्यता कमी आहे. कमीत कमी 50, 60, 70च्या आसपास एवढं आयुष्य आहे. कारण सध्याचं जो वातावरण आहे, तर सध्याचं आपलं जो खाणं पिणं आहे, हे संपूर्ण विचित्र आहे. हायब्रिड सगळं लक्षात घ्या. त्यामुळं म्हणावं असं आपलं शरीर साथ देत नाही. तरी देखील जेवढं तुमचं वय भगवंता देईल तेवढ्या वयामध्ये हा भगवंताचं नामचिंतन करून भगवंता ज्या ठिकाणी आपण आलो त्या ठिकाणी पोहोचण्याचा आपण फक्त प्रयत्न करायचा आहे महाराज. म्हणून या ठिकाणी तुकोबार क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. ह्या जर संसार सागरातून, हे संसार हा भवसागर म्हणलेला आहे. हा भवसागरातून आपण तारायचा असेल तर फक्त एकच आहे, संतांना दिलेलं नाम आहे. लक्षात घ्या, एक उदाहरण सांगायला गेलं, एखादा कोळी असतो, कोळी महाराज, कोळी काय करतो, जाळं घेऊन सगळं आपल्या नदीमध्ये फेकतो आणि फेकल्यानंतर काय करतो, लांब जाळं फेकतो आणि संपूर्ण मच्छी पकडायसाठी ते जाळं फेकतो आणि काय मासे असतात ना त्या कोळ्याच्या पायाजवळ असतात महाराज. लक्षात घ्या, ती जाळं फेकल्यानंतर जे काय भवसागरातल्या त्या जाळ्यामध्ये अडकतात आणि जे त्या कोळ्याच्या पायाजवळ फिरतात ना तेच फक्त ह्यात वाचतात. तसं त्या भवसागरामध्ये जे फिरणारे लोक आहेत त्या जाळ्यामध्ये अडकून गुरफटून नाश पावणार आहेत. पण ते संतांनी दिलेलं जे अनुग्रह आहे, संतांना दिलेलं जे नाम आहे ते धरून जे चालतात, तसं ते भगवंताचा थोडक्यात म्हणा की जात्याचा खोटा असतो, कसा आपण म्हणतो, जात्यामध्ये जात फिरतो, जात्यामध्ये आपण धान्य घालतो, त्या टायमाला काय धान्य काय करतात, तिथं पीठ होतं आणि फक्त जे धान्य आपलं जे काय धान्य आहे ते फक्त त्या जात्याच्या ह्याला दांड्याला धरून असतात आतमध्ये सक्तीमध्ये आणि तेवढंच फक्त शिल्लक राहतात. तसंच या भवसागरामधून जर तरुण जायचं असेल, फक्त आपण संतांना शरण गेल्यानंतर ज्यांनी अनुग्रह घेतला, ज्यांनी पंढरपूरची वारी केली, हरिपाठ केला, काय मनाचे सुलूक म्हणजे जेवढं काही परमार्थ साधन केलं तेच फक्त ह्यामध्ये तरणार आहे. बाकी कोण ह्यामध्ये तरू शकत नाही. लक्षात घ्या, ऐसा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला. हा जो संतांचा जो मार्ग आहे यांनी दाखवून दिला, ज्या मार्गे आले ते संत, ज्यांनी जो आपला मार्ग दाखवून दिला त्या मार्गावर जर आपण चालत गेलो तर ह्या ठिकाणी फक्त तरणार आहे. बाकी तुम्ही कोणाचाही विचार करू नका, माझ्या पुढे कोण बसले, मागं कोण बसले, कोणाचा विचार करू नका. फक्त एक नाम केशव. भगवंताने तुम्हाला जे नाम दिले, या सद्गुरूने तुम्हाला नाम दिले, त्या नामावरती फक्त आपण चालायचा, फक्त विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व व्हावे दास झालो त्यांचं फक्त आपण दास जायचं संतांचं. संसाराचा दास होऊ नका. दास व्हायचा असेल माझ्या साधूचं दास व्हा, दास व्हायचा असेल माझ्या संतांचं दास व्हा, दास व्हायचा असेल सद्गुरूंचं दास व्हा. त्या पत्नीचं, मुलाचं, बायकाचं, कोणाचं दास होऊ नका. जसा राम दास झाले, रामाचा दास कोण झाले, रामदास स्वामी झाले, तसं आपण दास माझ्या संतांचं दास व्हा, भगवंताचा दास व्हा. आणि त्यात अजून सांगायचं आलं की आमच्या ज्योतिताईचं दास व्हा. कारण जो हा कार्यक्रम चालवला आहे त्या माध्यमातून त्याचं दास व्हा आणि तो भगवंताचं नाम श्रवण करा आणि आपला प्रत्येकाने काय करा, उद्धार करून घ्या. म्हणून या ठिकाणी तुकोबाराया तुम्हाला जाग करतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षण मध्ये काय सांगितलंय, क्षणाक्षणा म्हणजे जोपर्यंत पावती आपली डोळ्याची पापणी लवते आणि वर जाते तेवढा क्षण सांगितलाय, तेवढा विचार करा. क्षणाक्षणा हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. जर या संसार सागरातून तरुण जायचं असेल तर विचार करायला सांगितलंय. कारण विचार केल्यानंतर काय होईल, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाही जर विचार केला तर दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान. तुम्हाला गेलो हे शरीर आहे, हे शरीर फक्त तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करायसाठी दिलेलं आहे महाराज. लक्षात घ्या, आपण ते लोकांना म्हणतो भगवंतानं मला काय दिलं, भगवंतानं सर्वस्वी दिले. इंद्रिय हात पाय कान मुख बोलावया वचन, तेनेशी तू जोडीशी नारायण. कारण संपूर्ण तुम्हाला हात पाय भगवंतानं दिलेला आहे, आपल्याला फुकट दिले महाराज. 5 पैसे भगवंतानं आपल्याकडून घेतले नाहीत. भगवंताचे तुमच्या आमच्यावरती फार उपकार आहेत. कारण मनुष्य जन्म जर पाहिजे असेल तर एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा
मानवाचा म्हणजे एका एका योनीमध्ये कोटी कोटी आपल्याला फेरा घ्यावा लागतो महाराज. जर कुत्र्याच्या योनीमध्ये 1 कोटी आयुष्याला कुत्र्याच्या योनीमध्ये घालावं लागतं, 1 कोटी जन्म गाढवाच्या योनीमध्ये घालावा लागतो, तरी असा तुम्हाला भगवंतानं हा नरदेह दिलेला आहे. पण नरदेह कसा येतो? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेह हा येऊनी हानी केली, पाप आणि पुण्य समान असावं लागतं, तेव्हा हा नरदेह तुमच्या आमच्या जन्माला मिळतो महाराज. कारण हा देह इतका मिळणं फार कठीण आहे महाराज. कारण 1 मनुष्य जन्म कठीण आहे, 2 संत मिळणे कठीण आहे, 3 देव मिळणं कठीण आहे. या 3 गोष्टी कठीण आहेत. तर तुमच्या आमच्या जन्माला एक तुमचं आमचं परम भाग्य आहे. कमीत कमी तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला, लक्षात घ्या. मिळाला, पण कळाला कधी? संतांच्या संगतीत गेल्यानंतर. तर कळाला म्हणून तर आपण या ठिकाणी आज बसून हे प्रवचन, कीर्तन, भागवत, हरिपाठ आपण श्रवण करू शकतो. नाही जर कळाला असता तर आपण या ठिकाणी बसलो नसतो. कारण सद्गुरूची तुमच्यावरती आपल्यावरती फार उपकार आहेत, म्हणून आपणाला हे सर्व साधते आणि भगवंताची प्राप्ती सद्गुरू करून देतात. कारण तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. अस्तित्व आपल्या आतमध्येच आहे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. कारण हे भगवंताचं अस्तित्व आपल्या शरीरामध्ये आहे. कारण आत्मा हा विठ्ठल, काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. हेच आपल्या ह्या पांडुरंगाची हीच आपली कर्मभूमी आहे. ह्यामध्येच भगवंताचं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व आम्हाला सद्गुरू दाखवून देतात. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. सगळं अस्तित्व तुझ्यापर्यंत. आपण बाहेर बघतो, बाहेर काही नाही. कारण ए नरा आत बघ जरा. आज जर आपण बघितलं तर आपल्याला चळते आतमध्ये काय चाललंय. आपण आत बघतच नाही, सगळी दुनिया बघतोय. दुनिया तुम्हाला काय दिसणार आहे? संपूर्ण दुःख आहे. रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आपल्यामध्ये युद्ध चालू आहे आतमध्ये शरीरामध्ये. कारण 1000 विचार आहेत, पण ते जर विचार आपण जर भगवंताच्या नामचिंतन लावलं तर आपल्याला युद्धाचा प्रसंग करायची गरज लागणार नाही. म्हणून ते संतांनी दिलेले जे काय नाम आहे त्या नामावरती फक्त आपण आडूर राहायचंय. कमीत कमी कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कारण कामामध्ये काम करताना देखील आपल्याला काय राम राम म्हणायला काय हरकत आहे? या टायमाला आपली पत्नी म्हणा किंवा घरात आपली मुले असतील, स्वयंपाक करत असतील, त्या ठिकाणी स्वयंपाक करताना हाताला काम आहे, पण मुखाला काय काम आहे का महाराज? काम नाहीये. पण तरी देखील जो भाग्यवान आहे तोच म्हणू शकतो. कारण नाव आई भगवंताचं नाव मुखामध्ये यायला हो सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. सर्वात सुकृत असावं लागतं. कारण छत्रपती ज्या आईच्या पोटी जन्मले, जिजाभाऊच्या पोटी, तिची कूस किती सुंदर असं, तसं तुमच्या देखील आपली आईची कूस फार सुंदर आहे. कारण त्यांच्या पोटी आपण जन्म घेतला आणि भगवंताचं नाव तुमच्या आमच्या मुखात यावं लागलं. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे महाराज? लक्षात घ्या. म्हणून जे जे वारकरी आहेत, जे भगवंताचं नाव घेतात, त्याला न्यायला यम येणार नाही, लक्षात घ्या. कारण आपण माझ्या पांडुरंगाचंच गिराईक आहे. कारण सांगताना सांगितलंय नामधारकाच्या शिवा, म्हणजे जो नामधारक आहे त्याच्या बाजूला देखील तू जाऊ नको, यमाला सांगितले. म्हणून आपल्याजवळ भगवंताशिवाय आपल्याला न्यायला कोण येणार नाही आणि आपण सर्वजण भगवंताचे दास होणार आहेत. म्हणून या ठिकाणी सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा काळ आयुष्य खात चाललेला आहे. कारण आतापर्यंत आपली किती 60 वर्ष झाली, समजा 49 वर्ष झाली, ही काळाच्या जबड्यात गेली. लोक वाढदिवस साजरा करतात, वाढदिवस कधी साजरा होत नाही. कारण आतापर्यंत तुमची राहिलेली जेवढे आयुष्य आहे तेवढं संपूर्ण काळाच्या जबड्यात गेलेलं आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून वाढदिवसाच्या कधी साजरा करू नका. माणूस म्हणतो वाढदिवस, ही बाहेरगावची पद्धत आहे. पण आपलं काय आहे? अभिष्ट चिंतन, फक्त आठवण म्हणून आपल्याला करायचं आहे. दिवस कुणाचा वाढत नाही. माऊली सांगते हा घट दिवस आहे. तसं घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणजे अवकाश किती सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला बोलून गेलो, देह ही काळाची डिपॉझिट आहे. म्हणून ह्याला देह जाणार ह्याला काळोबा खाणार, एक दिवस याला काळ खाणार आहे, लक्षात घ्या. म्हणून जोपर्यंत काळ खायच्या अगोदर तुकोबाराय तुम्हाला सावध करता, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा या पार भवसिंधू. या भवसिंधून तराई जायचं असेल संतांना शरण जा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण हा देह कसा आहे? नासका आणि कुजकाय महाराज, लक्षात घ्या. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म गातेले रे कर्मी किटकाचा साधा. या टायमाला मदालसा होती, मदालसाचा अभंग आहे महाराज. हा मदालसाना
म्हणून तिने सांगितले शरीराचं जे काही दुःख आहे, आता आपल्याला शरीर चांगलं दिसतं, फक्त कातडी गाठली म्हणून दिसतंय चांगलं. त्यात एखादी जखम झाली, आत बघा रव रव दुर्गंधी आहे महाराज, आतमध्ये सगळे किडे कृमी कीटक आहे त्या ठिकाणी, पाहू शकत नाही आपण त्या देहाला. म्हणून सांगता हे नाशिवंत आहे, एक नाश पावणार आहे. हे उपजेते नाशे नाशिते पुनरुपी दिसे, हे घटिकात असरे परिभ्रमेगा. कारण हे चालणार एक नाही दिवशी नाश पावणार आहे. काळाच्या जबड्या सगळं नाश जे दिसतंय ते संपूर्ण नाश पावणार आहे. म्हणून हा ध्येय नाशिवंत, मलमूत्राचा बांधा वरी जन्म गाठी रेले क्रिमी कीटकांचा सांधा. म्हणून हा ध्येय नाशिवंत आहे, म्हणून हा ध्येय नाशिवंत आहे. ध्येय नाशी क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भवचंदू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जोपर्यंत काळ सावध, काळाच्या जबड्या जायच्या अगोदर काय कर, तर तुकोबाराय सांगतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणजे ह्याचं उत्तर या तिसऱ्या चरणामध्ये दिलेलं आहे तुकोबारायाने. कारण काय, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आता उशीर लावू नको, करावी तातडीनं जर काय गोष्टी केल्या पाहिजे. आपण आवडीनं काय करतो, प्रपंच करतो आणि सवडीनं परमार्थ करतो. जॉईन व्हायला कधी ताईने आपला लिंक टाकली असते तर आपल्या लक्षात येत नाही. कधी कधी 9:30 वाजता आपण जॉईन होतो. ठीक आहे, वाटेला आलेले कर्म करत राहा, तरी देखील चालू ठेवून बघाय हरकत काय. कानावर शब्द पडायचा आहे ना, बघा तुम्ही, कमीत कमी कानावरती शब्द पडतील आपल्या, संत महात्मे काय बोलतात. म्हणून या ठिकाणी तुकोबाराया तुम्ही आम्हाला सावध करतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आता ज्या ज्या ठिकाणी संतांचं कीर्तन चाललेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी संतांचं प्रवचन चाललेलं आहे, ज्या ठिकाणी सत्संग चाललेला आहे, त्या ठिकाणी आवडीनं काय कर, संतांच्या संगतीत जा आणि काय कर, आपला उद्धार करून घे. कारण फक्त आपलं उद्धार व्हावा, फक्त कोणाला वाटतं, एक आपले आई वडील आणि एक संत, या दोनच माणसाला फक्त आपला कळवळाय महाराज. बाकी कुणाला आपला कळवला येणार नाही. बाकीचे जे आहेत ना, तुम्हाला वाट लावणारे, वाट दाखवणारे मिळतील नाही. हे वाट लावणारे, फक्त वाट दाखवणारे संत आणि आई बाप, हे दोनच आपल्यावरती फार मोठं ऋण आहे. आणि ह्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल तर हे भगवंताचं नामचिंतन आहे माऊली, बाकी काही नाही. या ठिकाणी मला बी काय बोलता येत नाही, फक्त भगवंत कसा बुद्धी देईल त्याप्रमाणे फक्त बोलण्याचा प्रयत्न करतो. आपला काय अभ्यास नाही, काही नाही, काही नाही. बसलं जसं आतून जे येईल ते माझ्या भगवंताचं, ते आपण फक्त येईल ते बोलत राहायचंय, बाकी काही बोलायचं नाही. माणसाला प्रपंच सांगता येतो, प्रपंच कोणाला कळत नाही हो. प्रत्येक जण प्रपंच केअर करतात, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला, आजा गेला पंजा गेला, सगळे गेले महाराज. तसं आपण एक दिवशी जाणारच आहे ना, पण त्यांचा काही विचार करणार. प्रपंच हा होत असतो आणि परमार्थ हा करावा लागतो. लक्षात घ्या, सकाळी उठून आंघोळ करून देवापूर्ण हरिपाठ म्हणावा लागतो, ज्ञानेश्वरी उघडावी लागते, गाथा उघडावी लागते, दासबोध उघडावा लागतो. त्यासाठी तो परमार्थ हा करावा लागतो. प्रपंच हा होत असतो ऑटोमॅटिक. प्रपंचाला काय सांगायची गरज नाही. प्रपंचाला पैसा अडका, आपण महिना पगारभर काम करतो, ऑटोमॅटिक महिन्यातून पगार आपल्या अकाउंटला जमा होतो. जमा झाले की ठरलेलं असते, आपली धर्मपत्नी सांगते हा माल संपलाय, तो माल संपलाय, मुलाची फी भरायची आहे, दुधाची फी भरायची आहे, सगळा यथासांग सांगतोय, तो होत असतो. पण परमार्थासाठी 9 वाजले की बरोबर ताईला सांगावं लागतं, लिंक टाका. ताईने लिंक टाकली, मग आपल्याला जॉईन व्हावं लागतं, नंतर आपल्याला हे ऐकायला मिळतं. मला लक्षात घ्या, म्हणून परपंच आणि परमार्थातला फरक आहे. कारण एक लक्षात घ्या, ज्याचा परपंच सुखाचा झाला, आमचे एक सद्गुरुबाबा सांगतात अरविंदनाथ महाराज, याचा परपंच सुखाचा, त्याचा परमार्थ सुखाचा. जो आनंदानं सुखानं प्रपंच करतो त्याचा परमार्थ सुखाचा होतो. लक्षात घ्या, कारण आनंदानं जर प्रपंच केला तर आपला संसार देखील सुखाचा आहे. कारण दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. कारण संसारामध्ये संपूर्ण तापायचं आहे महाराज. लक्षात घ्या, रोज प्रत्येकाचं ऐकायचं आहे. मुलं बोलतात, समाज बोलतो, पै पाहुणे बोलतात, नातेवाईक बोलतात, ऑफिसमध्ये गेले की संपूर्ण साहेब लोक बोलतात. हे सर्व लोकांचं सहन करावं लागतं आणि सहन करून परमार्थ करावा लागतो महाराज. म्हणून एवढं तापून करून देखील आपण, कारण संसार आणि परपंच आणि परमार्थ हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून सांगतो, प्रपंच करत असताना फक्त करत राहायचंय, त्यामध्ये वाद जाऊ नका. माऊली सांगते ना, आसुनी संसारी जीवा वेगो करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. कुठल्याही संतांनी संसार सोडायला सांगितलं नाही. तुकोबारायाला संसार होता, ज्ञानोबारायाला फक्त काय ते योग्य होती, त्यांनी काही संसार केलाच नाही महाराज. लक्षात घ्या, वयाच्या 16व्या वर्षी
माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी आपलं संपूर्ण देह त्याग केला महाराज, लक्षात घ्या. म्हणून संसार नाथबाबांनी केला, तुकोबारायांनी केला, सर्व संतांनी संसार केलेला आहे. प्रत्येकाचा आनंद त्याला. आता माऊली म्हणले जाईने गे बाये तया पंढरपुरा बेटे न माहेरा. आपल्या माऊलीने संसार केला नाही, पण काय सांगितलं, पंढरपूरला जा तर अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. माऊलीने संसार केला नाही तरी देखील तिने सांगितलंय. पण कधी जाईने गे माये तया पंढरपुरा बेटे न माहेरा आपुलिया. त्या पायमा मुलीला आपल्या माहेरी गेल्यानंतर आपल्या आईला वडिलाला भावाला बघता आनंद होतो, तसं आपण या परमार्थिक जीवाला माझ्या पंढरपुराला जाऊन त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्यानंतर मग माणसाला काय होतो, आनंद होतो. म्हणून सांगितलं मला जाईने गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया. आपलं माहेर सर्वांचं पंढरपुरामध्ये. म्हणून ताईची देखील एक आपणाला हे स्फूर्ती दिलेली आहे पांडुरंगानं, एक वारीसाठी तयार करा म्हणून. कारण कसं आहे, आले देवाजीच्या मना इथं कोणाचं चालना. भगवंताचा आदेश आहे महाराज. हे आपण बोलणारं करणारं कोणी नाही. बुद्धीचा दाता बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे ऐका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचा दाता तो भगवंत आहे. जसं भगवंत बोलील तसे चालावं लागतं महाराज. आपल्या हातात काही नाही. आपण फक्त काय आहे, ह्या पृथ्वीवरचे 4 दिवसाचे पाहुणे आहात. आपण मालक नाही. कसं आहे, सूत्रधार सूत्रधरी बाहुली नाचवी सभे भीतरी. तरी काही त्या सूत्राची दोरी कळू देत असे. तसं भगवंतांची सूत्र सगळी भगवंताच्या हातात आहे. आपल्या हातात काही नाही. जसा तो ठेवील तशी. कारण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. समयाशी सादर व्हावे भगवंत ठेवील तैशे राहावे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आहे दुःख आहे सर्व आहे महाराज, लक्षात घ्या. पण प्रत्येकाचं कसं आहे, प्रारब्ध अनुकूल आहे. प्रत्येकच्या प्रारब्धानुसार सर्व काय मिळत असतं, लक्षात घ्या. आपण अपेक्षा करायची नाही, त्यानं गाडी घेतली मला बी गाडी पाहिजे, त्यानं बंगला घेतला मला बी. कारण काय, भगवंत आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझं मोकलीलं ऐशी नाही. कारण जगाचा नियंता आहे, जगाचा बाप आहे पांडुरंग. तो सर्वांना आपणाला व्यवस्थित ठेवतो. आपण काही काळजी करायची नाही. कारण प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळ्या, लक्षात घ्या. तुम्हाला त्याशी बोलून गेलो. कारण काय, पाणी एकच आहे, पण काय होतं, तेच पाणी एका पाटाने गेलं की उसाला गेलं की गोड होतं, तेच पाणी कारल्याला गेलं की कडू होतं, तेच पाणी मिरचीला गेलं की तिखट होतं. तसं प्रत्येकाचा तो स्वभाव आहे, पण तत्व एकच आहे. तसं तुम्हा आम्हाला जे काय मिळते समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता है. म्हणून कुठल्या गोष्टीचा विचार करू नका. फक्त एवढं समाधान माना जेणेकरून तुमच्या माझ्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन येतं. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे आणि मुखात पांडुरंगाचं नाम आहे. सकाळी उठून तुळशीला पाणी घालतो. याच्याशिवाय अजून भाग्य काय पाहिजे महाराज. एवढंच आपल्या बरोबर येणार आहे. केलेलं तुम्ही कर्म आणि भगवंताचं नाम, बाकी काय येणार नाही. म्हणून तुकोबाराय आपल्याला सावध करतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. कारण हा हे कधी जाणार आहे, हा श्वास आहे, कधी संपल सांगता येत नाही. आता इथून मी उठून खाली जाऊपर्यंत काय होते सांगता येत नाही. कारण चहाचा कप पिता पिता कधी अजून तोंडात सुद्धा जात नाही, तोपर्यंत माणसाला लटपटून अर्धांगवाई झटका येतो महाराज. मरण इतकं स्वस्त झालेलं आहे, कधी काय होईल सांगता नाही. म्हणून सांगितलं, एकदम करायचं असेल, जायचंय हे जाणार याला काळोबा खाणार, हे जाणार आहे. पण जाताना असं जा की जेणेकरून माझ्या संताला आवडलं पाहिजे, माझ्या पांडुरंगाला आवडलं पाहिजे, माझ्या सद्गुरूला आवडलं पाहिजे. समाज सोडून द्या. कारण जे आहे दिल्या घेतल्याचे आणि ते काळाचे कोळी नाही महाराज. फक्त हे समाज जो आहे, तुम्ही दिलं घेतलं तर तुम्हाला आपला खाडीवर घेऊन नाचणार आहे, नाही दिलं तरी तुम्हाला सेवा देणार आहे. कारण घरच्या परिस्थिती केला आपण असंच आहे. घरात जर आपण पगार पाडी जर आपण कमवून व्यवस्थित आपल्या धर्मपत्नीला नाही दिला, मुलाचं पालन पोषण नाही केलं तर ते आपल्या नावानं खडे फोडतात. म्हणून हे फक्त जे दिल्या घेतलेच आहे. फक्त अंती ते काळाचे कोणी नाही. शेवटच्या वेळेला आपलं कोण येत नाही महाराज, लक्षात घ्या. जर तुम्हाला पाहायचं असेल आपलं जीवन काय आहे तर स्मशानमध्ये राऊंड मारा महाराज. स्मशानमध्ये जाऊन बसा, बघा तो आनंद किती आहे. मग त्या टायमाला कळलं हे जीवनाचं महत्व काय आहे. त्या टायमाला प्रेत तिकडे जळतं का नाही महाराज, त्या टायमाला पण त्या प्रेताकडे बघते वाटते, अरे अरे काही खरंच माणसाच्या आयुष्यात काही नाहीये. त्या टायमाला गेल्यावर आपला विचार करतो आपण स्मशानामध्ये, त्या ठिकाणी हे आपलं स्मशान वैराग्य आहे. हे जे वैराग्य आहे ना,
प्रत्येक क्षणाला आपल्याला आठवलं पाहिजे. आपलं फक्त एकच ध्येय, उद्या इकडे जमीन घ्यायची आहे, इकडे गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, घोड्या घ्यायचा आहे, हे फक्त नाश पावणार आहे महाराज. ह्याच्या मागे नागूच नका. फक्त उद्या विचार करा, एकादश कधी आहे, मला आळंदीला जायचंय, एकादश कधी आहे, मला पंढरपूरला जायचंय, मला नाथबाबाच्या पैठणला जायचंय, तीर्थाटनला जायचं, हा विचार करा. कारण ज्या ज्या ठिकाणी त्या भूतलावरती संतांचे जे काय रजतन, आपलं ज्या ज्या ठिकाणी संत आहेत तीर्थस्थळावरती, त्या संतांच्या चरणाचे रजकण आपल्या माती लागली पाहिजे महाराज, लक्षात घ्या. म्हणून तीर्थाचा विचार करा, नाशिवंताचा विचार, म्हणजे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. शेवटी सांगतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, नका डोळे धुरी भरून राहू. कारण हा जो समाज आहे महाराज, हा संपूर्ण तुका म्हणे हा व्यवहार आहे लोकीचा, बाकी काही नाही. फक्त तुमचं माझं तुझा व्यवहार आहे. त्या व्यवहारामध्ये काही बघायचं नाही. तुका म्हणे ही लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास तुकोबाचे जलो. हा ही लोकीचा देह आहे. कशासाठी दिलाय? भगवंताचा दास होणे. ही लोकीचा देह, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. तुम्ही आम्ही दास विठोबाचे झालो, म्हणून तुमचं आमच्यावरती भगवंताचं संतांचं उपकार आहेत महाराज. म्हणून तुकोबराय सावध करतात, ही तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरून राहू. संपूर्ण जे दुःखात आहे त्यांचा काय तुम्ही विचार करायचा आहे? प्रत्येकाला विचारलं बा, आपण काय विचारतो गाठ पडले की परमार्थाच्या गोष्टी आपण कधी करत नाही. काय करतो? बायको काय करते, मुलं काय करतात, मेहना काय करतो, साडू काय करतो, हे आपण विचारतो. पण आपण विचारत नाही की ज्ञानेश्वरी वाचताय का, हरिपाठ करताय का, तुळशीला पाणी घालताय का, पंढरपूरची आळंदीची वारी करताय का, तर वारी करता असेल कुठल्या वारीमध्ये तुम्ही जाता, कधी जाता, ही विचार पाहिजे. तुका म्हणे मज भेटो जातीचे, हा विचार कधी येईल? जर दोन्ही माळकरी एका ठिकाणी आल्यानंतर हा परमार्थ आपण विचार साधू शकतो. दोन्ही जर विषयाचा जीव संघ आला तर विषय काय निघणार महाराज? कारण दोन्ही दुःख जवळ आली, त्याचं दुःख आपण ऐकायचं, आपण त्याचं दुःख सांगायचं, मग सुखाची प्राप्ती काय होणार आहे? म्हणून दुःखाच्या व्यतिरिक्त खरंच आपलं सुख कशात आहे त्याच्या संगतीत राहा. मग ते सुख जर कशात असेल तर हे सुख संतांच्या संगतीत आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून संतांची संगत या जीवनाला आल्यानंतर संतांची संगत फार सर्वश्रेष्ठ आहे. आणि ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये संत आल्यानंतर हा आपला परमार्थाचा मार्ग मिळतो. कारण येवलेशे रोप लाविले द्वारी, याचा वेलू गेला गगनावरी. आज माऊलींचा समाज जर पाहिला तर तो 10 ते 15 लाख लोक माऊलीच्या वारी बरोबर असतात. माऊली बरोबर जवळजवळ तेवढीच लोक माझ्या जगद्गुरु तुकोबारायावर असतात महाराज. का? त्यांचं कार्य आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे. आपली कीर्ती कुठे आहे? तिसऱ्या दिवशी नेऊन आपला तिकडे टाकून आले, पेटून आलं स्मशानमध्ये, तिसऱ्या दिवशी आपलं काय झालं, आपली संपली वरती द्या. म्हणून जगायचं असेल असं जगा, कसं संतासारखं. आपला हा मरावे परी कीर्तिरूपी उरावी. अगरबत्ती कशी असते? स्वतः जळते, इतरांना सुवास देते. तसं आपण देखील वागताना हे बघा, शेवटी मनुष्य आहे, हा चुकणार, चुकतो तो माणूस आहे, आणि चूक कबूल करतो तो देव माणूस आहे. कारण चुकल्याशिवाय तर माणूस मोठा होता येत नाही. कोण चुकत नाही जगामध्ये बघायला का? आपण संतच होत बसलो तर काही नाही, पण संत हे येत असतात, त्यांचं भाग्य अनुकूल असतं. तुम्हा आम्हाला यावंच लागतं. कशासाठी यावं लागतं? आपण केलेले 83,999 योनी आहे, आणि शेवटची एक योनी आपली मनुष्य जन्म आहे. त्या 83,999 योनीमध्ये केलेली जी काही कर्म आहेत माऊली, ती केलेल्या कर्माची फळं भोगण्याकरता मनुष्य आहे. आज आपण इथं बसतो, हे ताईने चालू केलेला उपक्रम आहे, हे 1 तास आपण केलेलं काम आहे, हे पुढचा आपला जो जन्म आहे त्या जन्माची आपली शिदोरी आहे महाराज, लक्षात घ्या. आता आपण केलेलं कर्म हे आतासाठी नाहीये, पुढच्या जन्माची शिदोरी आहे. म्हणून आता ज्वारी खातो ते आपण आता जी खात नाही, गेल्या वर्षी जी खातो, तसं आता आपलं केलेलं कर्म आहे. शेवटच्या आपला जो ज्या वेळेला आपला हा ध्येय जातो आणि त्या वेळेला शेवटच्या वेळेला आपलं मूल्यमापन केलं जातं, त्या टायमाला यमाच्या दरबारामध्ये आपलं संपूर्ण चरित्र बघितलं जातं. तुम्ही आतापर्यंत काही काही केलं त्याच्यावर तुम्हाला पुढचा जन्म आहे महाराज. जर आपल्याला ज्या ठिकाणी आपण आलो त्या ठिकाणी जायचं असेल, कमीत कमी फक्त माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं, हाच फक्त परमार्थ आहे महाराज. बाकी काही करायची गरज नाही. जे संतांनी केलं ते संतांचं वाङ्मय तुमच्या आमच्या जीवनामध्ये असावं. ज्या मार्गावरून संत गेले
त्याच मार्गावरून तुम्ही आम्हाला जायचं आहे महाराज, लक्षात घ्या. कारण संतांना जो मागे मार्ग दाखवलाय तो राजमार्ग आहे, तो योग मार्ग आहे. त्या मार्गावरून गेलं तर तुम्हाला आम्हाला भगवंताची प्राप्ती होणार आहे. जर दुसऱ्या मार्गाने गेलं, जाता येईल दुसऱ्या मार्गानं, पण खाचखळगेत. पण खरा जो हायवेनं लवकर पोहोचता येतं आणि खाचखळगे जाता येत नाही, आडना तो चुकून कुठे दुसऱ्या गावाला जातो. तसं संतांनी जो दाखवलेला तो परमार्थिक मार्ग आहे, त्या मार्गावरून प्रत्येक जात राहा, बाकी काही नाही. पण एकदा जर भगवंताला जर आपण वाहून घेतलं ना, काही विचार करू नका. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवाराया. फक्त एक आहे, भगवंतावर भार घाला. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुवा संसार द्यावा पाहिजे, लक्षात घ्या. ठेविले आनंद तैशेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतानं ज्या स्थितीमध्ये ठेवले त्या स्थितीमध्ये राहा महाराज, लक्षात घ्या. कारण मग सांगितले मग, नाशिवंत हे जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरून राहू, या जगाच्या नादाला लागू नका. नाराज लागायचा असेल संतांच्या संगतीत राहा आणि आपला प्रत्येकानं उद्धार करून घ्या महाराज, बाकी काही नाही. किती जर सांगितलं पण प्रत्येक जण या कलियुगे उद्धार हरीच्या नामे. फक्त उद्धार करून घ्यायचं असेल फक्त भगवंताचं नाम आहे, ते पण ह्या कलियुगात आहे. पूर्वी काय जप तप कर्म करावं लागायचं माणसाला, उलट टांगून घ्यायला लागायचं, योग सामर्थ्य करा. तसं आता काही करायला लागत नाही. फक्त आईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. यावी न असता अनेक साधन, वाहतशी आन विठोबाची. तुकोबारायानं पांडुरंगाची शपथ घेऊन तुम्हाला आम्हाला सांगावं, अधिकार आहे तुकोबाराचा, लक्षात घ्या. कारण ठाईचं बैसुनी सांगितले, ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. ज्या स्थितीमध्ये बसलाय त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन कर आणि आपला काय करून घे, उद्धार करून घे महाराज, बाकी काय करायचं साधन नाही. तर तुम्हाला एक त्या बाबतीत जर हे सांगायचं गेले, उदाहरण द्यायचं झालं तर संत कोणा जे का रांजलाई गांजली, त्याशे मनुजे आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आता काय पांडुरंग भेटायचं कमरेवर हात ठेवून आपल्याला भेटायला येत नाही महाराज, लक्षात घ्या. आपण कुठल्या रूपाने, ह्या मनुष्य रूपानं येऊन एकमेकाला आपण मदत केली, हे केली, तेच आपला परमार्थ आहे. तहानलेला पाणी द्या, भुकेलेल्याला अन्न द्या, एखादा कोण नडला असेल हॉस्पिटलमध्ये असेल त्याला होत होईल तुला मदत करा, हाच परमार्थ आहे महाराज, लक्षात घ्या. कुठं कार्यक्रम चालले असतील भगवंताचं सत्कार्याला देणगी द्या, दिला असेल तर तोच परमार्थ आहे, बाकी नाही. ते तुमच्या आपल्या कामाला येणार आहे. बाकी तुमचे तुमचे धन येत नाही, बंगला येत नाही, गाडी येत नाहीत, मुलं येत नाहीत, बायका येत नाहीत, कोणी आपल्या बरोबर येत नाही. ज्या टायमाला चित्तेवरती आपल्याला संपूर्ण सजवलं जातं त्या टायमाला तोच मुलगा आपणाला, ज्याला आपण म्हणतो माझा मुलगा माझा मुलगा, तो शेवटी तुम्हाला काय करतो, स्मशानामध्ये आग लावतो महाराज. ज्याच्यासाठी तुम्ही करता तो शेवटी तुम्हाला देतो आणि शेवटी बोंबलतात स्मशानातली परिस्थिती त्या ठिकाणी. म्हणून प्रत्येक वेळेला संतांनी जे सांगितलेले अभंग आहेत त्या ठिकाणी फक्त सावध व्हायचं आहे महाराज, बाकी काय करायचं नाही, फक्त सावधान राहायचंय. फक्त सावध एकच झाले आमचे रामदास स्वामी, लक्षात घ्या. कारण ते सावधान झाले म्हणून तर आज संपूर्ण त्यांचा नावलौकिक आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठलंही क्षेत्र ठेवलं नाही माझ्या रामदास स्वामींनी. फक्त आईच्या हट्टासाठी ते भोल्यावर चढले गेले. ज्या टायमाला ब्राह्मणानं सावधान म्हटलं तसे ते निघून गेले, ते सावध झाले. आम्ही सावध झालो नाही म्हणून आपली ही परिस्थिती आहे. तरी देखील तुमचं आमचं भाग्य आहे, या ज्योतिताईने तुम्ही आम्हाला सावध केलेलं आहे. म्हणून तर कमीत कमी आपला 1 तास हा परमार्थ आपल्याकडे घडतो महाराज, बस. कारण काय किती बोलाय गेलं तेवढं कमीच आहे महाराज. त्या ठिकाणी बसल्यावर असं वाटतं की आनंद येतो, आनंदाचे डोही आनंद तरंग. कारण आनंद आहे, एक प्रकारचा परमार्थ म्हणजे आनंद आहे. तोच आनंद ह्या जीवाला पाहिजे. रात्रंदिवस हा दुःख काय करतो, संसारामध्ये तळमळतो. फक्त आनंद पाहिजे असेल तर भगवंताचं नाम आहे. कधी झोपताना त्या भगवंताला सांगायचं, भगवंता हेची दान देगा देवा तुझा, विसर न व्हावा, न लगे धन मुक्ती संपदा, संत संग देई सदा, गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी. तुकोबारायांची मागणं तेच आपण मागणं मागा, बाकी भगवंताला मागायची काही गरज नाही आणि मागूही नका. जो मागतो तो भिकारी म्हणतो मी. काय मागायचं भगवंताला, काय मागायचं नाही भगवंताला. कारण या ठिकाणी माऊली आता 10 वाजत आलेत, सेवा पूर्ण करतो. मला 10:30 वाजता अक्कलकोट गाणगापूरला जायचंय, कारण बोल तेवढं कमीच आहे. तरी देखील एवढा बोलायला मला वेळ मिळाला. काय माझ्या मुखातून
जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूचं, त्या माझ्या भगवंताचं. एखादा माझा जर शब्द गेला असेल, वाणी थोडी माझी कठोर आहे, गेला असेल तर एक तुमचं बालक समजा आणि मला माफ करा. झालेली सेवा सर्व तुमच्या सर्व संत माईबापाच्या सेवेला समर्पित करतो आणि झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की. दत्तात्रेय महाराज की. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोशावे, तो सोनी मज द्यावे पसायदान हे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचेल तो ते लाहो, पराणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनव्रत भूमंडळी भेटू तया भूता, तला कल्पतरुची आरव. चेतना चिंतामणीची गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलंचन, मार्थंड जे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी ज्वादी पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे. विशेष लोकाये द्रष्टा दृष्टी विजय हो आवजे. येथ म्हणे विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णव संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतो मा कश्चित् दुःख मा प्रवरी. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी सर्वांना.